रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज शैक्षणिक उपक्रम 2021-22। विद्यार्थी मित्रांनो, आपण रयत प्रज्ञाशोध परीक्षा 2022 इयत्ता 7वी विषय सामान्य ज्ञान च्या आंतरराष्ट्रीय संकीर्ण चालू घडामोडीचा अभ्यास करीत आहोत। तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐका व काळजीपूर्वक पहा। शनेलच्या CEO पदी लीना नायर यांची फ्रान्समधील लक्झरी फॅशन ब्रँड शनेलच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीपदी CEO नियुक्ती करण्यात आली आहे। युनिलिव्हरमध्ये सर्वात कमी वयाच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी होत्या। नुकताच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून जानेवारीमध्ये त्या शनेलची धुरा सांभाळणार आहेत। लीना नायर यांचा जन्म कोल्हापुरात झाला। त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस शाळेत झाले। 2016 मध्ये त्यांनी युनिलिव्हरमध्ये मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली। आता शनेल या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडची धुरा त्या सांभाळणार आहेत। काही दिवसापूर्वी मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली। गुगलच्या अल्फाबेट कंपनीत सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला, IBM मध्ये अरविंद कृष्णा, ॲडोबमध्ये शंतनू नारायण आदी भारतीयांची उच्च अधिकारपदावर नियुक्ती झाली आहे। पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा नगदक पेलजी खोरलो ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे। तर याबद्दल मोदी यांनी भूतानच्या राजांचे आभार मानले आहेत। तसेच दोन्ही देशांचे संबंध दृढ राहतील, तसेच भारत भूतानला शक्य ती सर्व प्रकारची मदत करेल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे। 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती। डेसमंड टटू यांचे निधन। दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी चळवळीचे अर्धव्यूह आणि देशातील वांशिक पक्षपाताविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आर्चबिशप डेसमंड टटू यांचे रविवारी निधन झाले। दक्षिण आफ्रिकेतील सध्या हयात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यापैकी ते अखेरचे होते। दक्षिण आफ्रिकेतील धर्मगुरू व कार्यकर्ते असलेले डेसमंड टटू यांना वर्णभेद विरुद्ध अहिंसक लढा दिल्याबद्दल 1984 साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते। तर त्या राजवटीच्या काळ्या दिवसात झालेल्या अत्याचारांचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रुथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचे ते अध्यक्ष होते। प्रदीप कुमार रावत भारताचे चीनमधील नवे राजदूत। ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर ते विक्रम मिस्त्री यांची जागा घेणार आहेत। भारतीय परराष्ट्र सेवेच्या IFS 1990 सालच्या तुकडीचे अधिकारी असलेले रावत हे सध्या नेदरलँड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत। तसेच पूर्व लडाखच्या सीमेवरील तिढा रेंगाळत असतानाच रावत यांची नियुक्ती झाली आहे। यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे। सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2020 या काळात ते इंडोनेशिया व तिमोर लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते। अफगाणिस्तानच्या अशरफ गनींचा सर्वात भ्रष्ट लोकांच्या यादीत समावेश। अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांचा जगातील सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे। ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट OCCRP नावाच्या संस्थेने ही यादी तयार केली आहे। OCCRP हे जगभरातील स्वतंत्र मीडिया आउटलेटसाठी एक ना नफा शोधात्मक बातम्यांचे अहवाल देणारे व्यासपीठ आहे। दरम्यान
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मित्राला करप्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. बेलारसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. तर या यादीत सिरियाचे हुकुमशाह बशर अल असद, टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांचा समावेश करण्यात आला आहे. T20 विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियाने जिंकला आपला पहिला T20 विश्वचषक. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत आपल्या पहिल्या T20 विश्वचषकावर नाव कोरले आहे. ठळक मुद्दे: अंतिम सामन्यामध्ये 173 धावांचे कठीण लक्ष्य पार करत ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी पार पाडली आहे. मिचेल मार्शची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. आतापर्यंतच्या T20 विश्वचषक विजेत्यांची यादी: 2007 भारत, 2009 पाकिस्तान, 2010 इंग्लंड, 2012 वेस्ट इंडिज, 2014 श्रीलंका, 2016 वेस्ट इंडिज, 2021 ऑस्ट्रेलिया. आदिदास मार्फत दीपिका पदुकोणची ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर पदावर निवड. जर्मन स्पोर्ट्सवेअर ब्रँड आदिदास मार्फत नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला महिला खेळांसाठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ठळक मुद्दे: दीपिका जागतिक स्तरावर आदिदास महिलांचे प्रतिनिधित्व करणार आहे. मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन, निखत जरीन, हिमा दास, दीपिका पल्लिकल आणि सिमरनजीत कौर यांच्यासह भारतातील आदिदासच्या महिला ब्रँड अँबॅसेडरच्या यादीत ती सामील झाली आहे. दक्षिण आफ्रिकन लेखक डॅमन गलगुट यांना बुकर पारितोषिक जाहीर. दक्षिण आफ्रिकन नाटककार आणि कादंबरीकार डॅमन गलगुट यांना द प्रॉमिस साठी 2021 सालचा बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ठळक मुद्दे: सदर कादंबरीमध्ये वर्णभेदाच्या उत्तरापासून ते जेकब झुमा यांच्या अध्यक्षपदापर्यंतच्या त्यांच्या जन्मभूमीतील एका कुटुंबाचा इतिहास मांडण्यात आला आहे. हे पुस्तक देशाच्या लोकशाहीत उदय होत असताना कुटुंबाचे वाढते विघटन दर्शवण्याचा प्रयत्न करते. जेसन मॉटने जिंकला फिक्शनसाठीचा 2021 सालचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार. जेसन मॉटने नुकताच त्याच्या हेल्प ऑफ अ बुक या कादंबरीसाठी 2021 सालचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार जिंकला आहे. ठळक मुद्दे: नॅशनल बुक फाउंडेशन मार्फत नॅशनल बुक अवॉर्ड 72वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. बान की मून यांच्या रिझॉल्व्ड युनायटेड नेशन्स इन अ डिवायडेड वर्ल्ड नावाच्या आत्मचरित्राचे अनावरण. नुकतेच संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांच्या रिझॉल्व्ड युनायटेड नेशन्स इन अ डिवायडेड वर्ल्ड नावाच्या आत्मचरित्राचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे: सदर पुस्तकात लेखकाने त्याच्या आयुष्यात आलेले जीवन अनुभव तसेच आव्हाने यांचा समावेश केला आहे. अभिजित बॅनर्जी यांच्या कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार. भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ तसेच नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांच्या कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ठळक मुद्दे: जुगरनॉट बुक्स मार्फत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. बॅनर्जी यांनी जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोनासाठी 2019 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकले होते. 2021 सालचे आंतरराष्ट्रीय यमी पुरस्कार जाहीर. आंतरराष्ट्रीय यमी पुरस्कार विजेत्यांची यादी: सर्वोत्कृष्ट अभिनेता डेव्हिड टेनंट, डेस UK. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हेली स्क्वायर्स, अडल्ट मटेरियल UK. सर्वोत्कृष्ट नाटक मालिका तेहरान, इस्रायल. सर्वोत्कृष्ट टीव्ही चित्रपट मिनी सिरीज अटलांटिक क्रॉसिंग, नॉर्वे. सर्वोत्कृष्ट कला प्रोग्रामिंग कुब्रिक बाय कुब्रिक, फ्रान्स. सर्वोत्कृष्ट शॉर्ट फॉर्म मालिका इनसाइड, न्यूझीलंड. सर्वोत्कृष्ट नॉन स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट द मास्क्ड सिंगर UK. सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका कॉल माय एजंट सीझन 4, फ्रान्स. सर्वोत्कृष्ट माहितीपट होप फ्रोझन अ क्वेस्ट टू लिव्ह ट्वाइस, थायलंड. सर्वोत्कृष्ट टेलिनोवेला द सॉन्ग ऑफ ग्लोरी, चीन. सर्वोत्कृष्ट गैर इंग्रजी भाषा US प्राईम टाइम कार्यक्रम 21वा वार्षिक लॅटिन ग्रॅमी पुरस्कार USA.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारत बनला जगातील सर्वात मोठा परकीय पैसा प्राप्तकर्ता. जागतिक बँक रेमिटन्स प्राइसेस वर्ल्ड वाईड डेटाबेस नावाच्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये भारत जगातील सर्वात मोठा परकीय पैसे प्राप्तकर्ता बनला आहे. ठळक मुद्दे. यंदा 87 बिलियन अमेरिकन डॉलर्स प्राप्त करून भारत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. देशांची क्रमवारी: भारत, चीन, मेक्सिको, फिलिपाईन्स, इजिप्त. जागतिक बँकेबाबत महत्त्वपूर्ण माहिती. स्थापना वर्ष: 1944 साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती. अध्यक्ष डेव्हिड रॉबर्ट माल्पास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. मुख्यालयाचे ठिकाण वॉशिंग्टन DC, अमेरिका हे वर्ल्ड बँकच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. थँक्यू. आर्यन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनियर कॉलेज, बारामती. निर्मिती, संकलन व सादरीकरण श्री मोहिते अरविंद महादेव. विद्यार्थी मित्रो, आपल्याला हा चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.